मित्रांनो, आज आपण आलोय चोराडेच्या मैदानामध्ये आणि चोराडेच्या मैदानामध्ये या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर आज दाखवून दिले या बकासूरने की हा काल पराभव जरी झाला असेल तरी दुसऱ्या दिवशी गुलाल हा घेतोच आणि टॉपचा एक हुकुमी एक काय मोहिल शेट यांचा आणि या बैलगाडा क्षेत्रातलं एक मोठं नाव अनेक विक्रमांचे महामेरू या बैलाने केलेले आहेत आणि नक्कीच त्यांच्याच दावणीतला आज महाराज बघू शकता. या महाराजाने सुद्धा आज सगळ्या महाराष्ट्राची मनं जिंकलेत आणि नक्कीच संबंध महाराष्ट्र खुश आहे. कारण की तुम्ही बघितलं एक मागं मैदान झालं होतं, त्या मैदानापासून सगळी लोक एक नाराज होती की बकासूर गटाला पराभूत झाला त्याच्यामुळे सगळी नाराज होते. असू द्या, नाही का होते का पराभवाने तो संपत नाही, संपणारही नाही. बकासूरसाठी आम्ही मांडीवरती फटके खाल्लेत, काय होत नाही कारण की आमचा देव पळतोय. आज देवानं दाखवून दिलंय की आज गुलाल घेतलाय आणि उत्तर त्यांना दिलंय आणि दाखवून दिलंय की तो काय चीज आहे. बघू शकताय बकासूर हा महाराज आपला हा देव बकासूर पळून आला. आता आपण इकडून सुरुवात करतोय. बकासूर फॅन्स आलेले आहेत, महाराज फॅन्स आलेले आहेत, त्यांना विचारूया काय त्यांची प्रतिक्रिया आहे. या इकडे जरा 2 मिनिटं. मॅडम काय सांगाल, या ना, या सांगा काय काय सांगाल आज बकासूर कसा पळाला. आज जोरात पळालाय बकासूर. कुठून आलाय तुम्ही. चोराडमध्ये आम्ही इथलेच आहे गावचं. कधीपासून शर्यत बघताय. हाय नेहमीच बघायला असतो ना शर्यत. आज बकासूरनं खुश केलं. आज खुश केलं आमचं. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा बकासूरला असा सपोर्ट करा. तुम्ही काय सांगाल. तुमचं नाव सांगा. माझं नाव निलेश वांगडे. हां बकासूर कुणाला आवडो किंवा नाही आवडो त्याला कोणी इग्नोर करू शकत नाही. हां आज गाडी कशी पळाली. गाडी खूप छान पळाली, पण कडनही चांगला पळाला. जर मध्ये असता तर अजून जोरात पळाला असता ठीक आहे. आणि 1 नंबर झाला असता. आणि महाराजही छान पळाला, त्याचे अभिनंदन. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही काय सांगाल. तुमचं काय नाव, कुठून आलाय तुम्ही बकासूरला बघण्यासाठी. पुसे जावळीवरून. हां माझं नाव नितेश जाधव. हां बकासूरचा मी खूप मोठा फॅन आहे. हां बकासूर हा खूप चांगला पळाला आज. हां त्याच्यावर महाराज सुद्धा खूप चांगला पळाला. आणखीन काय सांगाल बकासूरचं आज पळ कसा होता. बकासूरचा आज पळ खूप मस्त होता. बकासूर हा खूप म्हणजे खूप जोरात पळला. ठीक आहे. आणखीन खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. या दादा पुढे या 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 नका लाजू, नका लाजू, या बोला बोला. कुठून आलाय तुम्ही. पुशी जावळीवरून. बकासूरसाठी आलाय. हो. काय सांगाल आज कसा पळ होता बकासूरचा. बकासूर चांगला पळला. हां आनंद आहे आज. आनंद आहे. ठीक आहे ठीक आहे. महाराज कसा पळला. महाराज पण 1 नंबर पळला, एक निष्ठ तो बकासूर प्रेमी. ठीक आहे ठीक आहे. आपल्या सोबत एक लहान मुलगा आहे, एक बकासूर प्रेमी आहे. असं या जरा थोडंसं. काय नाव बाळा तुझं. माझं नाव सर्वेश आहे सडके. मी आलो पुसेसावरून आलो. बर बर. काय नाव. पुसे सावळीवरून आलाय, बकासूरला बघण्यासाठी आलाय. हो नक्कीच आज बघितलं कसा पळाला बकासूर आज. छान पळाला, हा. पण कडेनं पळत नाही बैल, पण बकासूर पळतो. आणि नक्कीच तुम्ही बघितलं आज बकासूरनं गुलाल घेतला, याच्याविषयी काय सांगशील. कसा आनंद झालाय का तुला आज. सगळ्यात जास्त आनंद झालाय मला. ओके ओके. आणि महाराजबद्दल काय सांगशील. महाराज पण नवीन खरेदी आहे, पण छान पळाला. बरं ठीक आहे. बघू शकताय तुम्ही लहान मुलगा आहे, बकासूरसाठी आलाय. आज मैदानामध्ये संबंध फॅन्स आलेत त्याचे. आज बकासूरने सगळ्या महाराष्ट्राला खुश केले कारण की गुलाल घेतलाय. कारण की गुलालाची तुम्हाला माहिती आहे, हा बैल मी मागं पण सांगितले कधी नाराज करत नाही. एक पराभव वाणे तो संपणारा नाही आणि संपणारी नाही. लाखो मनांच्या वरती त्याने राज्य केलेलं आहे. त्याची शर्यत 14 देशामध्ये बघितली जाते आणि नक्कीच ते उत्तर बकासूरने दिले. ज्या लोकांनी बकासूरला अपशब्द वापरले होते ते उत्तर आज या पठ्ठ्याने या देवाने दाखवून दिलं आणि संबंध महाराष्ट्र खुश आहे. मी बी खुश आहे कारण की मला सुद्धा माहीत नव्हतं. मला रात्री कळालं बकासूर येणार आहे, परंतु मी बघितलं, सांगितलं तुम्हाला मी सकाळी. पहिरा जरा माझ्याकडून थोडासा चुकला, त्याच्यावर दिलगिरी व्यक्त करतो. परंतु बकासूर एक नवीन चेहरा उजेडात आणतोच हा बैल. या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर आणि महाराज दोन्हीही एकाच दावणीतले मैदानामध्ये गुलाल घेतलाय. खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. आणि नक्कीच एक बकासूर प्रेमी आहे, मी सुद्धा बकासूर प्रेमी आहे. बाकी सगळे बैल आपल्यासाठी चांगले आहेत, परंतु बकासूरवरती खूप प्रेम आहे. आणि नक्कीच बस मन जिंकलं बकासूरनं. बस.